महाराष्ट्रात दोघच शाणे निघाले मायला अर्ज. पण आज मी पहिलं नेणार होतो पुन्हा गोपीचंद एवढंच साबरं निघालो. माझ्या आधीच आगडं इकडं सगळं काय लय अवघड आहे हे. गोपीचंद हल्ल्याने हाणावं लागतं याला इतक्या मायला याला नीट होईना. तुमच्यात झाडच नाही म्हण पडलं बी नाही आणि पडलेलं मुरलं बी नाही. काय टाळ्या बाजूला तिच्या आयला का तुम्ही माणसावा काय असं हे बी सांगावं लागते. तिच्या लई एडी जात आहे आपल्याला काय काय करावं. अरे रामदेव बाबा शहरातल्या लोकाला टाळ्या कशा वाजवायच्या त्याच्यासाठी पैसे घेते. वाजवायची कशी आणि त्याच्यात एक गंमत आहे. 5 मिनिट जर टाळी वाजवली तर 1 महिना आयुष्य वाढतंय. तुम्हाला ज्याला ज्याला आज 1 महिना आयुष्य वाढवायचं त्याने वाजवा कसं वाजवत असं मी एक काबर सांगितलं तुम्हाला. तर अजून भरत शेठ बोलणार आहेत. हा माल आहे माल त्यांच्यापाशी ऐकलं का. म्हणून त्यांना खुश करायसाठी मी तुमच्यासाठी खुश करणं गेलो. उद्या त्यांना माझ्या गावात घेऊन चालला. म्हणून महाराष्ट्रात दोघच शाणे निघाले मायला अर्ज. पण आज मी पहिलं नेणार होतो पुन्हा गोपीचंद एवढंच साबरं निघालो. माझ्या आधीच आगडं इकडं सगळं काय लय अवघड आहे. तर तुम्हाला भरत शेठ योजना हे गोपीचंद हल्ल्याने हाणावं लागतं याला इतक्या मायला याला नीट होईना. तर तुमच्या तालुक्यात काय काय घोषणा करायची ते भरत शेठ करणार आहेत. मी का आला माहितीये का तुमच्या कार्यक्रमाला. इकडून मुंबईला मंत्री पळणी म्हणून धरून न्यायचं आपल्या गावाला म्हणून मी आलो बरं का. माई शपथ दुसरं काही स्वार्थ नाही. आणि दुसरं स्वार्थ असं की गोपीचंदचं माझं खूप दिवसापासून चालू होतं की आपणाला इतर काहीतरी करायचं आहे. मी गोपीचंदला सांगितलं पण ते डोक्यात बसत नव्हतं. आणि आमच्या दोघांची चर्चा झाली आणि आज म्हणलं चला भरत शेठ येणार तर आपण बी यावं. सदाभाऊ स्टेजवरचे सगळे सन्मान्य मंडळी मी सगळ्याचे नावं घेत बसत नाही. डॉक्टर आरळे आमचे मित्र आहेत काय. आणि आता मला काय सांगायचं आहे की यांनी सांगितलं की 550 मिलीमीटर पाऊस आहे. आता 64 गावात आलंय. अजून 60 गाव राहिल्यात. म्हणजे तुमचं नीट व्हायची कवा वेळ आली आहे. जेव्हा पंगत उठले तेव्हा तुमचं नीट होणार आहे. पावसाचं कसं आहे आता भरत शेठ. तुम्ही मी लहान असताना पाऊस कसं पडायचा नक्षत्रावर. ज्याचे ज्याचे केस पांढरे आहेत त्यांनी तुमच्या माईची शपथ घेऊन खरं सांगायचं नक्षत्रावर पाऊस पडायचा का नाही. माझ्या लातूर जिल्ह्यात कसे नक्षत्र होते. पडला उतरा भात खैना कुत्रा. पडला मगा ढगाकड बघा. पडला हस्त शेतकरी झाला मस्त. पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती. पडल्या चित्ती पडतील भीती. आला पोळा आणि पाऊस झाला भोळा. असं होतं का आता आहे का. आता नक्षत्रावर पाऊस नाही. पहिलं नक्षत्र होते 27. आता नक्षत्र 2. एक ढगफुटी नाहीतर बोंबला दुसरं नाहीच काही. आणि अशा काळामध्ये ह्यांचं नीट करायचंय. किती अवघड खेळ आहे. ऐकलं का लय तुमचं नशीबच रे माई शपथ. अशा वेळा तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे. बाबा रे तुमच्या इथं पाऊस का नाही. टकल्या माणसाच्या डोसक्यावर पाणी टाकलं तर थांबल का हो नाही. तर तुमचा तालुका म्हणजे टकलंय. झाड आहे का पाणी राहील का. पाणी राहत नाही. जिथं जिथं झाड आहेत 2 गोष्टी लक्षात घ्या. पाऊस पडायचा असेल
झाड लागतंय, पडलेलं पाणी जमिनीत मुरवायचंय, झाड लागतंय. तुमच्यात झाडच नाही, मन पडलं बी नाही आणि पडलेलं मुरलं बी नाही. बरोबर आहे का? आणि मग तुम्ही आता नीट करून घ्यायच्या नादात लागला. मी म्हणलो चला आपला बी काही योगदान असेल तर आपण जाऊत बांबू लागवड सांगूत. बांबू लागवड का करायची मी आता तुम्हाला दाखवलं. मी जास्त वेळ बोलणार नाही, मी तर 2-3 तास बोलत असतो, पर तेवढं बोलायचं नाही. मी तुम्हाला सगळ्याला एक विनंती करणार आहे की ह्या बसमध्ये लागलेलं लाकूड बांबूचं आहे ते तुम्ही बघावं. मी फक्त तुम्हाला बांबूपासून काय तयार होतंय एवढं सांगून मी माझं भाषण संपवणार आहे. हे माझा चष्मा आहे, बांबूचा आहे. ही माझी घड्याळ आहे हातातली, ही बांबूची आहे. भारतातील राज्यामध्ये तापमानात वाढल्याची नोंद झाली आहे. दुबईत सुद्धा प्रचंड तापमानात वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जनामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. ऑक्सिजन वाढवण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हरित महाराष्ट्र बनवण्यासाठी ठोस निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शाश्वत उत्पन्नासाठी बांबू शेतीची संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी आणि सर्वाधिक ऑक्सिजन निर्माण करणारी बांबू शेती करण्याची गरज आहे. या चर्चासत्र कार्यक्रमामुळे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकार यांना एका छताखाली आल्याने मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बांबू शेतीसाठी महाराष्ट्रच नाही तर देशभरात काम करावे लागेल. तापमान वाढ थांबवायचे असेल तर लोखंड, वीज याचा वापर कमी करून बांबूसह इतर झाडे लावली पाहिजे. ज्यांनी बांबूसह इतर झाडे लावली नाहीत त्यांच्या अंतविधीला लाकडे द्यायची नाहीत अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सध्या वीज आणि विजेला लागणारा कोळसा यामुळे तापमानामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. कार्बन आणि तापमान कमी केले तर आपण जगणार आहोत. त्यामुळे झाडे मोठ्या प्रमाणात लावून ते जगविले पाहिजे असे सांगितले. काँग्रेसचे नेते अभय साळुंके यांनी रस्त्यावर काम करण्याचा डोंगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे. अशी यंत्रणा जमवणे सोपे नाही, ते मनसेने करून दाखवले आहे. त्यामुळे सरकारने स्वतः पुढे येऊन अशा कार्यक्रमाला मदत करणे गरजेचे आहे असे सांगून प्रदर्शनाला लातूरकरांनी साथ द्यावीच असे आवाहन साळुंके यांनी केले. मनसेचे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रास्ताविकता लातूर जिल्ह्यात शेतीचा दवाखाना हा नवा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. त्याची सुरुवात रेणापूर तालुक्यात करून नंतर विस्तार राज्यभर करणार असल्याचे सांगितले. नाही